हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल अँड यू आर वॉचिंग द मंगेश देवकर क्लास. आजच्या क्लासमध्ये आपण इनवर्स प्रपोर्शन हा टॉपिक पाहणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट प्रपोर्शन पाहिलं आणि या क्लासमध्ये नेक्स्ट प्रपोर्शन इज इनवर्स प्रपोर्शन. तर डेफिनेशन बघूया. इफ वन क्वांटिटी इन्क्रीजेस द अदर क्वांटिटी डिक्रीजेस अँड वाईस वर्सा. मीन्स आपण जर एक क्वांटिटी वाढवत गेलो तर दुसरी कमी होत जाते. ओके, अपोजिट. एक क्वांटिटी वाढवली दुसरी कमी होणार आहे आणि एक क्वांटिटी कमी केली तर त्याच्या रिलेटेड क्वांटिटी वाढणार आहे. तर इथे बघा, आपण सपोज तुम्ही स्कूलमध्ये जात आहात बाय बस ऑर डिफरंट वेज आर गिवन हिअर. कारने जात असाल किंवा सायकलने जात असाल किंवा रनिंग आणि वॉकिंग. तर स्पीड वॉकिंग मध्ये स्पीड कमी असणार आहे. हे स्पीड आपण रनिंग मध्ये डबल केलं तर बघा, वॉकिंगने आपल्याला चालत गेलो तर टाइम किती लागतोय? 30 मिनिट्स. तेच आपण स्पीड डबल केलं म्हणजे रनिंग करतोय आता आणि स्कूलला जातोय आपण, तर डबल केल्यामुळे टाइम काय झालाय? एक्झॅक्ट हाफ झालाय. पहिल्यापेक्षा पहिले 30 मिनिट्स लागत होते, आता 15 मिनिट्स लागत आहेत. ओके. नंतर सायकलने गेलो तर स्पीड अजून वाढलं, त्याच्यामुळे टाइम कमी होणार आहे. 10 मिनिट्स मध्ये आपण स्कूलमध्ये पोहोचतोय. आणि बाय कार गेलो तर स्पीड खूपच जास्त आहे. ओके, तो सो स्पीड वाढवल्यामुळे काय होईल? टाइम कमी लागणार आहे. तर एक क्वांटिटी वाढवत चाललोय आपण, दुसरी क्वांटिटी बघा कमी होते. पहिली 30 होतं, त्यानंतर 15, 10 आणि त्यानंतर इथे एक्स लिहिलंय. आपण हे व्हेरिएशन समजून घेणार आहोत आणि एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर ऍक्च्युअली या प्रपोर्शन मध्ये फर्स्ट 2 कॉलम आपण बघू शकतो. थर्ड आणि फोर्थ हे आपण कॅल्क्युलेशनने कसं लिहिलंय ते बघूया. आधी फर्स्ट आणि सेकंड समजून घ्या की वॉकिंगने आपलं स्पीड 3 आहे तर 30 मिनिट्स लागत आहेत. आपण स्पीड डबल केलं. ओके, पहिलं जे होतं त्याच्यापेक्षा डबल केलं तर टाइम एक्झॅक्टली हाफ लागणार आहे. म्हणजे इथे स्पीड डबल झालं आणि टाइम 30 मिनिट्सचा हाफ झालाय 15 मिनिट्स. ओके, तर या रिलेशनने आपण बघूया. आता प्रत्येक कॉलम डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये काय होत होतं? एक्स अपॉन वाय हा कॉन्स्टंट भेटत होता. इथे काय होतं बघा, याला जर एक्स सपोज केलं, फॉर एक्झाम्पल एक्स आणि हा वाय, तर एक्स इंटू वाय आपण लिहूया. इथे एक्स फर्स्ट आहे त्याच्यामुळे x1 आणि y1 अशी नोटेशन देऊया. x1 इंटू y1 हे जर आपण चेक केलं, 3 इंटू 30 फॉर फर्स्ट कॉलम x1 y1. याचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय येतं बघा, 3 3 जार 9, 90. ओके, सेम फॉर सेकंड कॉलम x2 इंटू y2 हे कॅल्क्युलेशन केलं तर 6 इंटू 15, 15 6 जार 90. सो आपल्याला काय भेटतंय? एक्स इंटू वाय ही व्हॅल्यू आहे ती सेम भेटते, कॉन्स्टंट. एव्हरीवेअर 90 भेटते. नेक्स्ट कॉलम बघूया. x3 इंटू y3 इज इक्वल टू 9 इंटू 10, इट इज 90. सो इझिली तुम्ही इथली व्हॅल्यू सांगू शकता. x4 इंटू y4 90 कधी येईल? 45 इंटू x4 इंटू y4 इज इक्वल टू 45 इंटू समथिंग इज इक्वल टू 90. तर 45 2 जार 90, तर 2 इथे आन्सर येणार आहे x. ओके, सो हा जो x आहे तो आहे 2 मिनिट्स. सो स्पीड आपण 45 केलं तर 2 मिनिट्स मध्ये आपण स्कूलमध्ये पोहोचणार आहोत. तर हे x ची व्हॅल्यू फाइंड आउट कशी करायची ते झालं. पण आता इन जनरल इनवर्स व्हेरिएशन, इनवर्स प्रपोर्शन आपण कसं लिहिणार आहे? तर बघा, ही जी क्वांटिटी आहे ते काय देते? एक नंबर फिक्स कॉन्स्टंट येतोय. तर इन जनरल हे आपण असं लिहिणार आहे, एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. तर हे आहे इक्वेशन ऑफ इनवर्स प्रपोर्शन. इथे आपण ऑब्झर्वेशन बघितलं बघा, फर्स्ट क्वांटिटी इंटू सेकंड क्वांटिटी एक्स इंटू वाय हे आपल्याला कॉन्स्टंट भेटतोय, एक नंबर भेटतोय. सो इन जनरल वी राईट ॲट इट ॲज k. So x into y, first quantity into second quantity is always a constant, same number. Okay, तर हा x आपण इथून डायरेक्ट सॉल्व केला 2, तर या इक्वेशनने पण आपण सॉल्व करू शकतो. फर्स्ट काय दिलंय? आता इथे x आणि y मध्ये कन्फ्युज न होता दोन क्वांटिटी, हा एक फिक्स नंबर येतोय कोणता? 90. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 90 येते, आपल्याला माहिती आहे. बिकॉज फ्रॉम
फर्स्ट कॉलम आपल्याला ते कळतं x इंटू वाय हा 90 आहे, तर आपण ते इथे इक्वेट करू शकतो. मीन्स 45 इंटू एक्स इक्वल टू 90. आणि त्यानंतर आपण इक्वेशन सॉल्व्ह करायचंय. x इक्वल टू 90 हा 45 इकडे जाईल डिनॉमिनेटरला. 45 1 जार 45, 45 2 जार 90. तर असं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो बाय युझिंग इक्वेशन ऑफ इनवर्स व्हेरिएशन. हा एक्स आणि इथला एक्स याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. जस्ट फॉर नोटेशन हे युनिव्हर्सल असतं, टेक्स्टबुक मध्ये आपण पाहतो एक्स इंटू वाय, पण व्हॅल्यू फाइंड करायची म्हणून इथे आपण एक्स सपोज केलाय. इथे तुम्ही एम पण सपोज करू शकता. ओके, सपोज दिस व्हॅल्यू इज एम and here also m. So value of m, that variable m is 2. Okay, and this is the notation x into y is k. This is called equation of inverse variation. Okay, now notation, इथे मी नोटेशन लिहिले म्हणजे x आणि y हे इनवर्स व्हेरिएशन मध्ये आहेत. हे कोणत्या नोटेशनने आपल्याला समजतं. डायरेक्ट व्हेरिएशनचं नोटेशन आपण पाहिले, इनवर्सचं नोटेशन पाहूया. x is symbol is same. This symbol is there in direct proportion also. इथे पण हाच सिम्बॉल आहे, पण इनवर्स व्हेरिएशन साठी आपण काय लिहितो 1/y. 1/y इंडिकेट्स दिस इज इनवर्स प्रोपोर्शन. ओके, आणि डायरेक्ट वरतीच y लिहिलं असतं तर ते डायरेक्ट प्रोपोर्शन, पण 1/y लिहिल्यामुळे ते इनवर्स प्रोपोर्शन. हे आहे नोटेशन, हे आहे इक्वेशन ऑफ इनवर्स व्हेरिएशन. आणि हाऊ टू फाइंड, कॉलम मध्ये दोन व्हॅल्यूज ऑलरेडी दिलेल्या असतात, तिथून आपल्याला x इंटू वाय ची व्हॅल्यू भेटते. म्हणजे जर एखादी व्हॅल्यू मिसिंग असेल, आता इथे 45 इंटू एम होतं. अजून एखादं एक्झाम्पल घेऊया. आपण स्पीड अजून वाढवलं, सपोज 90 केलं, स्पीड किती केलं 90. ओके, आणि इथली व्हॅल्यू माहित नाही आपल्याला. ओके, बट k, वी नो द k फ्रॉम फर्स्ट कॉलम. 3 into 30 it is 90. Okay, so equation काय असेल 90 into n means first quantity into second quantity आणि is equal to हा k ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 90, equal to 90. So n equal to 90/90 which is 1. म्हणजे स्पीड जर आपण डायरेक्ट 90 केलं तर 1 मिनिट मध्ये आपण स्कूलला पोहोचणार आहोत. हे फारच जास्त झालं स्पीड. ओके, ऍक्सिडेंट पण होऊ शकतो. ओके, स्पीड आणखी आपण वेगळे वेगळे घेऊ शकतो. स्पीड वाढवलं तर टाइम कमी लागतं आणि स्पीड कमी केलं तर बघा टाइम इनक्रीज होतोय. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड दिस. इफ यू हॅव एनी क्वेरीज यू कॅन कमेंट इन द कमेंट बॉक्स. थँक यू.